राज्यातील पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी। पात्र शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना जाहीर। सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी असणार, तर नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपूर्वक 50,000ची मदत। लाडकी बहीण योजना सुरूच राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। शेतकऱ्यांसाठी 7.5 HP पर्यंतच्या पंपांना वीज बिल माफी कायम। शेतकऱ्यांसाठी शेत वीज बिलात 100% सवलत। 32,756 कोटी वितरित, तर 2026 ते 27 मध्ये ही योजना सुरू राहणार। 20,000 कोटी आरक्षित। फडणवीसांची माहिती। अटल सेतूच्या परिसरामध्ये तिसरी मुंबई उभारणार। पालघरचा वाढवण बंदर परिसर चौथी मुंबई म्हणून विकसित करणार। अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या ठिकाणी पुनरुच्चार। तर मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोनं जोडणार। याच परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय एज्युसिटी उभारणार। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी जोडणार। अर्थसंकल्पामध्ये मुंबईतील रस्ते वाहतूक भक्कम करण्यावर भर। उत्तन ते विरार सागरी सेतू, ठाणे ते नवी मुंबई उन्नत मार्ग तयार करणार। गोरेगाव ते मुलुंड भुयारी मार्गाचंही काम सुरू। मुंबई लोकलचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी प्रयत्न। पनवेल ते कर्जत या प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात। लवकरच थेट लोकल मिळणार, तर बदलापूर कर्जत आणि आसनगाव कसारा रेल्वे हा नवीन मार्ग सुरू होणार। मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू। मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज नेण्याचं ध्येय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दुबई, मुंबई या ठिकाणी सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार। फडणवीसांची माहिती। मुंबई पुणे नागपुरात 490 किलोमीटरची मेट्रो मार्गिका तयार करणार। दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गानं जोडणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया या भूमिगत मेट्रोला सुद्धा लवकरच सुरुवात होणार। मुंबई पुणे हायस्पीड ट्रेनमुळे उत्पन्नात वाढ होणार। अर्थसंकल्प सादर करतेवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। बुलेट ट्रेनच्या ठाणे, विरार आणि बोईसर या स्थानकांच्या शेजारील जागांचा विकास करणार। अर्थसंकल्पात पुणे आणि परिसराच्या विकासासाठी भरीव तरतूद। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधी। पुणे लोणावळा रेल्वेच्या 3ऱ्या मार्गिकेसाठी मान्यता, तर तळेगाव चाकण 25 किलोमीटरचा उन्नत मार्ग तयार करणार। पुणे ते छत्रपती संभाजीनगर 192 किलोमीटरचा ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळूज उन्नत मार्गाचे 2 टप्प्यांमध्ये काम होणार। पुणे मेट्रो 2 प्रकल्पाला मान्यता। पुणे ते वाघोली प्रकल्पाला मान्यता, तर हडपसर ते सासवड रोड प्रकल्पाला मान्यता। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। तर पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती। गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्यांचा समावेश। 100हून अधिक लोकसंख्येच्या गावाला कॉन्क्रीटचा रस्ता मिळणार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला मंजुरी। लोकवस्तीशी न जोडलेल्या वाड्या वस्त्यांना पक्क्या रस्त्यानं जोडणार, तर राज्यामध्ये 23,000 किलोमीटरचे रस्ते बनवणार। मुख्यमंत्री यांची अर्थसंकल्पातनं घोषणा। राज्य जलमाहिती केंद्र स्थापन करणार। नीरा कऱ्हा नदी जोड प्रकल्प राबवणार। फडणवीसांची घोषणा। तर कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणार। मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन संवर्धन योजना सुरू करत आहोत। फडणवीसांची घोषणा। तर मत्स्य पशुधन या योजनांमध्ये वाढ करण्यासोबतच मार्च 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामं पूर्ण करणार। फडणवीसांचं आश्वासन। परवडणाऱ्या 10 लाख घरांचा विकास आराखडा तयार करणार। अर्थसंकल्पामध्ये घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या सामान्यांना दिलासा, तर आवास योजनेतील घरांवर सौर ऊर्जा यंत्र बसवण्याचाही निर्णय। सातारा जिल्ह्यामध्ये वासोटा ते मुनावळे दरम्यान रोपवे तयार करणार। दरम्यान 50 पर्यटन स्थळी सुविधा अत्याधुनिक करणार। फडणवीसांची घोषणा। मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करण्यात येणार अशी माहिती। गडचिरोलीमध्ये 70,000 रोजगारांची निर्मिती होणार। अर्थसंकल्पामध्ये फडणवीसांची घोषणा। गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास आणतोय। फडणवीसांची माहिती। चूल या संदर्भात सध्या आर्थिक चालू वर्ष 2026 ते 27 साठी महसुली खर्च हा 6,56,651 कोटी अंदाजित केल्याची अर्थसंकल्पात फडणवीसांची घोषणा। तर मुंबई महानगरची अर्थव्यवस्था $300 अब्ज पर्यंत नेण्याचं ध्येय। पुढील 5 वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांना भरीव निधी देणार, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करणार। फडणवीसांची माहिती। राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांना समर्पित। बजेट मांडताना मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांची आठवण। दादांमुळे कठीण काळातही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती नीट राहिली। फडणवीसांकडून भावना व्यक्त।
अजितदादांच्या नावानं गतिमान नागरी सेवा पुरस्कार देण्यात येणार, तर फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा. दादांच्या व्यक्तिमत्वाला साजेसं भव्य स्मारक उभारणार, फडणवीसांची माहिती. लातूर, बारामती, अमरावती विमानतळांवर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देणार, अर्थसंकल्पात देवेंद्र फडणवीसांची घोषणा. ऐतिहासिक किल्ल्यांचं जतन करण्यासाठी आग्र्यामध्ये शिवरायांचं स्मारक उभारणार, फडणवीसांची घोषणा. तर पानिपतमध्ये मराठा शौर्य स्मारक उभारणार असल्याची फडणवीसांची माहिती. सूक्ष्म लघु उद्योगांना राज्य सरकार आर्थिक मदत पुरवणार, इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करणार. 10 ते 15 पिकांसाठी एकात्मिक मूल्य साखळी तयार करणार, स्मार्टफोन नसलेल्या शेतकऱ्यांसाठी वसुधा ही मेसेज सेवा सुरू, तर डिजिटल सेवांद्वारे शासनाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार. किती तारखेपर्यंत कर्जमाफी पूर्ण करणार आहोत, उद्धव ठाकरेंचा सवाल. तर थापा मारायची लेवल आता वाढली आहे. कर्जमाफी म्हणजे लबाडाच्या घरचं अवतान, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल. सर्वसामान्यांच्या गरजेचं अर्थसंकल्पात काहीच नाही, रस्ते आणि महामार्गावरच याही अर्थसंकल्पामध्ये भर दिला, उद्धव ठाकरेंची टीका. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद, पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही माहिती. तर दादांच्या निधनामुळे अर्थसंकल्पावर दुःखाचं सावट, शिंदेंची प्रतिक्रिया. शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू, शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका. तर सरकारनं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी, राजू शेट्टींचा सवाल.